या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। तर शहर मध्येला भारतीय जनता पार्टीला टक्कर देण्यासारखा पक्ष फक्त एमआयएम पार्टी होती। काँग्रेसची वोट बँक शहर मध्येला मुस्लिम समाज आणि मोची समाज होता। त्या दोघांनाही त्यांनी धोका दिलेला असल्यामुळे त्यांचं डिपॉझिट जप्त होणार होतं हे मी पहिलाच बोललो होतो। दक्षिणमध्ये दिलीप मानेंचं काम चांगलं आहे, त्यांचे कारखाने, त्यांचे उद्योग, त्यांच्या बँका, त्यांच्या पतसंस्था या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची पकड चांगली आहे जनतेशी। आमच्या शिवसेनेचा मशालीचं काम करायलाच पाहिजे होतं, पण तिथं त्यांनी गद्दारी केली, त्यांचा हट्ट, त्यांचा बालिशपणा तिथं नडला। प्रणितीताई 3 टर्म आमदार आहेत। या 3 टर्म 15 वर्षामध्ये प्रणितीताईंनी सोलापूरच्या कोणत्या कोपऱ्याला एक काम केलंय मला सांगा। मी तर असं म्हणेन, दिलीप मानेंना तिकीट न देता दिलीप मानेंचं राजकीय अस्तित्व संपवलं, काडादींना पाठिंबा देऊन काडादींचं राजकीय अस्तित्व संपवलं। अंतर्गत वाद आणि स्वतःचा हट्ट आणि बालिशपणा म्हणून प्रणितीताई शिंदे विद्यमान खासदार आहेत, त्यांनी त्यांचा हट्ट न सोडता, तो आमचाच बालेकिल्ला होता, तिथं आमचा मंत्री झाला होता, तिथं आमचा आमदार होता। राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस असं मतदान मिळालेलं आहे। एकंदरीत राज्यात असेल किंवा विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार दणका दिलेला आहे। महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवार या ठिकाणी पराभव झालेला आहे। खास करून सोलापूर दक्षिण असेल, शहर मध्य असेल, शहर उत्तर असेल, याच्यामध्ये महाविकास आघाडी कुठं कमी पडली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे एक कार्यकर्ते मेट्रे आपल्या सोबत आहेत। एकंदरीत दक्षिण असेल, मध्य असेल, उत्तर असेल, कुठं कमी पडली महाविकास आघाडी, काय कोणामुळे बिघाडी झाली? नमस्कार, जय महाराष्ट्र। मी शिवसैनिक आतिश मेट्रे। ऍक्च्युली सोलापूरचं राजकीय रणसंग्राम बघितलं तर शहर मध्येला भारतीय जनता पार्टीला टक्कर देण्यासारखा पक्ष फक्त एमआयएम पार्टी होती। फारुख शाब्दी हे तगडे उमेदवार, मागच्या वेळी सेकंडवर असणारे उमेदवार आणि प्रचंड समाज त्यांच्या मागे, त्यांचा लिटरली 99% समाज शाब्दींना मानणारा समाज आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीला टक्कर देणारा एकच पक्ष होता। आणि राहिला विषय काँग्रेसचा, काँग्रेसची वोट बँक शहर मध्येला मुस्लिम समाज आणि मोची समाज होता। त्या दोघांनाही त्यांनी धोका दिलेला असल्यामुळे त्यांचं डिपॉझिट जप्त होणार होतं हे मी पहिलाच बोललो होतो आणि ते झालंच। आता राहिला विषय दक्षिणचा। दक्षिणला महायुतीकडून विद्यमान आमदार होता, तर आमच्या शिवसेनेचा तरी अमर पाटलाला ज्यावेळेस तिकीट डिक्लेअर झालं, ते वरच्या लेवलनं तिकीट मिळालं होतं, पण अंतर्गत वाद आणि स्वतःचा हट्ट आणि बालिशपणा म्हणून प्रणितीताई शिंदे विद्यमान खासदार आहेत, त्यांनी त्यांचा हट्ट न सोडता, तो आमचाच बालेकिल्ला होता, तिथं आमचा मंत्री झाला होता, तिथं आमचा आमदार होता। हे कधी तर 10 वर्षापूर्वी, पण 10 वर्षापूर्वी काँग्रेस होतं ठीक आहे, पण त्याच्यानंतर आता चालू विद्यमान तो भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला होता। तिथं शिवसेनेला तिकीट मिळालं तर त्यांनी शिवसेनेचं काम करणं प्रचंड गरजेचं होतं, आणि गरजेचं होतं म्हणण्यापेक्षा त्यांचा तो प्रामाणिकपणा तिथं ते दाखवायला पाहिजे होतं की प्रणितीताईच्या निवडणुकीवेळेस सन्मान्य उद्धवजी ठाकरे आमचे पक्षप्रमुख असून त्यांनी आजारपणात सोलापूरला येऊन सभा घेतली होती आणि त्यांना टेकन दिलं होतं, आणि त्यांच्यामुळे त्यांना स्फूर्ती वाढली आणि तसं शिवसैनिकांचं मतदान होऊन ते निवडणूक जिंकले केले, तो भाग नंतरचा। पण त्यांच्यावर झालेल्या त्या उपकाराची परतफेड म्हणून त्यांनी दक्षिणला आमच्या शिवसेनेचा मशालीचं काम करायलाच पाहिजे होतं, पण तिथं त्यांनी गद्दारी केली, त्यांचा हट्ट, त्यांचा बालिशपणा तिथं नडला। त्यामुळे आमचंही नुकसान झालं आणि त्यांचं तर झालंच झालं। शहर उत्तरचा विषय घ्यायचा झाला तर तिथंही विद्यमान 4 टर्म निवडून आलेला त्यांचा आमदार होता भारतीय जनता पार्टीचा, आणि आता त्यांना टक्कर देण्यासाठी महेश अण्णा कोटे तुतारी करून उभारले होते। वातावरण प्रचंड चांगलं होतं, पण निवडणुका झाल्या त्याच्यानंतर जो रिझल्ट लागला, त्या रिझल्टचा कारणीभूत एकमेव लाडकी बहीण आणि दुसरी टेकन ईव्हीएम मशीन आहे। ते ईव्हीएम मशीनवर आपण हारलो म्हणून आपण सगळं खापर ईव्हीएम मशीनवर फोडणं हे मला जमत नाही। कारण बघा, यशाच्या आनंदापेक्षा अपयशाचं आत्मपरीक्षण फार महत्वाचं असतं। या महाराष्ट्राची सरासरी बघितली, महाराष्ट्रातल्या स्त्रियांची आणि रोजगाराची सरासरी बघितली तर असं आहे की 10% स्त्रिया फक्त पुरुषांच्या इन्कमवरती समाधान आहेत।
20% स्त्रिया स्वतः काम करतात आणि त्यांचे पुरुष काम करतात म्हणून समाधान आहेत. राहिलेल्या 70% स्त्रिया ज्या आहेत ना, त्यांचे पुरुष बेरोजगार असल्यामुळं त्यांचं घर किंवा त्यांचा खर्च भागत नाही. त्यावेळी शासनाकडून मिळत असणारे 1500 रुपये का असे ना बाबा, काहीतरी एक टेकन आहे आपल्याला. या निवडणुकीत जर भारतीय जनता पार्टी पडली किंवा महायुती पडली तर आपल्याला हे पुढचं परत हप्ते मिळणार नाहीत किंवा लाडकी बहीण मिळणार नाही. या अपेक्षेपोटी तमाम जनता, फक्त सोलापुरात नाही तर महाराष्ट्राच्या रिझल्टामध्ये तमाम महिला या भारतीय जनता पार्टीला आणि शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला मतदान झालेलं आहे. त्यामुळे त्यांना हे एवढं घवघवीत यश मिळालं. आणि ईव्हीएमचा विषय झाला तर मी ईव्हीएम वरही पूर्ण खापर फोडत नाही. 70% लाडकी बहिणी 30% ईव्हीएमचा घोटाळा पण आहे. कारण ज्या बूथवरती काउंट एंडिंगला 600 मतदान होतं, त्याच्यानंतर या रिझल्टच्या वेळेस 600 मतदान ज्या बूथवर झालंय तिथं 1200 मतदान कसं होऊ शकतं? एक तर ईव्हीएमचा शॉर्ट आहे, नसेल तर तिथल्या अधिकाराचा शॉर्ट आहे. ते काउंटिंग अधिकारी आहेत तिथं बसवलेलं. खास करून दक्षिण सोलापूरमध्ये, कारण अमर पाटील यांना उद्धव ठाकरेकडून एबी फॉर्म देण्यात आलेलं होतं. शेवटच्या क्षणाला दिलीप माने यांना घेऊन प्रणितीताईंनी उमेदवारी काढली, मात्र धर्मराज काडादी त्यावर ठाम होते. पण ज्या दिवशी मतदानाचा दिवस होता त्या दिवशी प्रणितीताईंनी काडादींना पाठिंबा दिला. त्यामुळे दक्षिणमध्ये आघाडीचा धर्म प्रणितीताईंना पाळला नाहीये. प्रणितीताईंमुळे अमर पाटील पडले असा आरोप होतोय. काय वाटतं? बरोबर आहे. हे आम्ही आरोप करतो म्हणून नाही. तुम्ही सर्वसामान्य जनतेला, दक्षिण मधल्या एखाद्या सर्वसामान्य नागरिकाला विचारलं तरी सांगतील. कारण दिलीप मानेला मानणारा वर्ग हा काडादींपेक्षा जास्त आहे. दक्षिणमध्ये दिलीप मानेंचं काम चांगलं आहे. त्यांचे कारखाने, त्यांचे उद्योग, त्यांच्या बँका, त्यांच्या पतसंस्था, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची पकड चांगली आहे जनतेशी. त्यामुळे ह्यांनी दिलीप माने पण तिकडे दिलं शेवटच्या क्षणाला. आणि प्रणितीताईंचा पण हट्ट होता की, आता ते हट्ट असेल का त्या काडादींना संपवण्यासाठी रचलेलं षडयंत्र हे आम्हाला माहित नाही. मी तर असं म्हणेन, दिलीप मानेंना तिकीट न देता दिलीप मानेंचं राजकीय अस्तित्व संपवलं. काडादींना पाठिंबा देऊन काडादींचा राजकीय अस्तित्व संपवलं. इथं शहर मध्याला चेतन नरोटेंना तिकीट देऊन चेतन नरोटेचं पण राजकीय अस्तित्व संपवण्याचं काम प्रणिती शिंदेच्या डोक्यात होतं आणि ते केलं, असं माझा आरोप आहे. शरद कोळी असेल किंवा इतर अनेक जे नेते आहेत प्रणितींवर आरोप करत आहेत की त्यांनीच आघाडी बिघाडी केलेली आहे. जर त्यांनी अमर पाटलांना पाठिंबा द्यायचं सोडून काडादींना दिलं, त्यामुळे प्रणिती शिंदे मुळे सीट पडली असं वाटतंय का? सीट पडली ही त्यांच्यामुळेच पडली हे मी सांगत नाही. जनतेला विचारा तुम्ही. आज शरद कोळी आमच्या पक्षाचा नेता आहे, त्यांनी ते बोलले म्हणून नाही, किंवा आमच्या पक्षातला त्यांना विरोध केला, आंदोलनं केली, काही झाल्या वगैरे त्या गोष्टी, त्याच्यामुळे नाही. तर जे झालं ते झालं. तुम्ही स्वतः प्रणिती शिंदेला विचारलं तरी प्रणिती शिंदे पण सांगतील की बाबा माझा निर्णय कुठेतरी चुकला. कारण प्रणिती शिंदे हे एकमेव खासदार ते फिरत होते प्रचार करत शहर मध्येला. पण त्यांचे वडील आदरणीय सुशीलकुमार शिंदेजी एकाही सभेला, एकाही कार्यक्रमाला, एकही बाईट त्यांनी दिले नाहीत की बाबा आमच्या काँग्रेसच्या पक्षाला, काँग्रेसच्या नेत्यांना, उमेदवारांना मतदान करा. सोबत होते ते, पण त्यांनी कधीच असं कोणाला आव्हान केलं नाही की तुम्ही काँग्रेसला मतदान करा आणि काडादींना निवडून द्या. ते म्हणाले की संयम आहे, मनमिळावं आहे, काम करणारे आहेत, त्यामुळे ते राजकारणात असावेत म्हणून आम्ही त्यांच्यासाठी इथं आलोय. ताईंची ही जी भूमिका होती विधानसभेला, येणाऱ्या महापालिका असेल, जिल्हा परिषद मध्ये असेल, काय म्हणजे तुम्ही ताईंना ऍक्सेप्ट करणार का महाविकास आघाडीमध्ये? काय नाही बघा, आम्ही शिवसैनिक आहे. आमच्यावरती वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत. आम्ही एखाद्याला मरत असताना, बुडत असताना त्याला वाचवू शकतो, तर त्या वाचलेल्याला परत बुडवण्याची क्षमता आमच्यात आहे. हे प्रणिती शिंदेनी व्यवस्थित लक्षात ठेवावं. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची कोणती निवडणूक असेल, महानगरपालिका राहू दे, ग्रामपंचायत राहू दे, बाजार समिती राहू दे, किंवा कोणती निवडणुका, त्या प्रत्येक निवडणुकीला आम्ही काँग्रेसला आणि पर्सनल प्रणिती शिंदेना आम्ही शिवसैनिक काय करू शकतो हे दाखवणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. हे मी त्यांना धमकी वगैरे म्हणून तर समजू नका, तर आव्हान करतो. हा, एक सोलापूरचा सर्वसामान्य नागरिक आणि शिवसैनिक म्हणून मी तुम्हाला आव्हान करतो, तुमच्या चुकीचं तुम्हाला भोग भोगावे लागतील. एकंदरीत शहर मध्यच्या संदर्भात देखील असं बोललं जातंय की 3 टर्म आमदार होत्या प्रणिती शिंदे, त्यामुळे त्यांचा बालेकिल्ला होता. तिथे देखील त्यांनी लीड घेतली होती. चेतन नरोटेंना तिकीट दिले, मुस्लिम समाजाकडून तिकिटाची मागणी होती किंवा इतर सक्षम उमेदवार होते, पण त्यांनी चेतन नरोटेंना तिकीट दिली. इथे देखील 3 टर्म त्यांचा बालेकिल्ला ढासळला. प्रणिती शिंदेच कारणीभूत आहेत का दुसरं काही कारण? मध्ये प्रॉपर प्रणिती शिंदे त्या गोष्टीला कारणीभूत आहेत. मी लोकसभेला प्रणितीताईंचं काम केलो, मी स्वतः स्टेजवरती भाषणं केली. त्याच्या मागचं इंटेन्शन होतं की आम्हाला
या जगाचं नाही तर माझ्या भारत देशाचा श्वास वाचवायचा होता, म्हणजे संविधान वाचवायचं होतं. 400 पार झाल्यानंतर संविधान हद्दपार करण्याचे मनसुबे जे भारतीय जनता पार्टीचे होते ते हाणून पाडण्यासाठी आम्ही संविधानासाठी प्रणितीताईंचं काम केलं आणि त्यांना निवडून दिलं. शहर मध्येला या वेळेला विधानसभेला त्यांना मतं एवढी कमी पडण्याचं रिझन सांगतो. प्रणितीताई 3 टर्म आमदार आहेत. या 3 टर्म 15 वर्षामध्ये प्रणितीताईंनी सोलापूरच्या कोणत्या कोपऱ्याला एक काम केलंय मला सांगा. एक निष्क्रिय आमदार म्हणून प्रणितीताई 15 वर्ष या सोलापूर शहर मध्येला राहिलेत. सुशीलकुमार शिंदेनी त्यांच्या कार्यकाळात आणलेलं ते सोलापूर विद्यापीठ, सुशीलकुमार शिंदेनी त्यांच्याच कार्यकाळात आणलेलं उजनीचा पाईपलाईन आणि एक सिव्हिल हॉस्पिटल, ह्या 3च गोष्टी होती प्रणितीताई आजपर्यंत 3 टर्म तिथं आमदारकी लढवलेत. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, प्रणिती शिंदे निवडून येत होते याच्या मागचं सगळ्यात मोठी ताकद मुस्लिम समाज आणि मोची समाज. एक गट्टा मतदान ते फक्त काँग्रेसला पडत होतं, त्याच्यामुळे प्रणिती ते 3 टर्म आमदार होत्या. आणि आता मुस्लिम समाज पण तुटला होता आणि मोची समाज पण तुटला होता. त्याच्यामुळे 1000 नाही 1,00,000% काँग्रेस सीट पडणार आहे हे त्यांना शाश्वत सत्य माहित होतं. तरी पण त्यांनी त्या बिचारा चेतन नरोटेंना तिकीट दिलं आणि त्यांच्या 30 वर्षाचा राजकीय आयुष्य संपून टाकलं. मध्ये ज्या पद्धतीने देवेंद्र कोटे निवडून आलेले आहे, कारण त्यांना मोठा 1 लाखांपेक्षा लीड, म्हणजे 1 लाखांपेक्षा जास्त मते आहेत. काय वाटतं देवेंद्र कोट्यांच्या विजयामध्ये कोणाचा रोल आहे? रोल वगैरे नाही, तेच फक्त सोलापूर शहर मध्येच नाही तर इव्हन महाराष्ट्रात जो विजय मिळालाय त्याच्यामध्ये 70% लाडकी बहीण आणि 30% मशीन आणि अधिकारांचा विषय. एकंदरीत शहर मध्येची जी लढाई आहे, फारुख शाब्दी म्हणजे अग्रेसर असल्याचं बोललं जात होतं, तर फारुख शाब्दींना देखील 60,000 मतांवर थांबावं लागलं. फारुख शाब्दींची गाडी का थांबली? सब काय आहे, या महाराष्ट्रात लाडकी बहीण ज्यावेळेस चालू झाली ना त्यावेळी फक्त जात धर्म बघून त्यांनी त्या योजनाला दिली नाही, तर प्रत्येक समाजातल्या प्रत्येक स्त्रीला जी स्त्री फॉर्म भरले त्या प्रत्येकाच्या अकाउंटवरती पैसे गेले. त्यामुळं इव्हन फक्त 18 पगड जातीची लोकच किंवा हिंदू लोकच त्या योजनेचा लाभ घेतले तसं नाही, मुस्लिम संख्या ही प्रचंड प्रमाणात त्याचा लाभ घेतले. त्यामुळं स्त्रिया जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात स्त्रियांनी त्या भारतीय जनता पार्टीला मतदान केलं. मग मुस्लिम समाजाच्या असल्या तरी त्यांच्यावरती ते योजनेचा लाभ घेतलेली प्रत्येक स्त्री ही प्रामाणिक असते, पुरुषांपेक्षा प्रामाणिक स्त्री असते. हे लाडक्या बहिणीचा परिणाम आहे. पण शहर मध्ये 2 समाजामध्ये लढत पाहायला मिळते, म्हणजे हिंदू मुस्लिम असं एक शेवटचं समीकरण म्हणजे ऐन मतदानाच्या दिवशी देण्यात आलं. तुम्हाला वाटत नाही का हिंदू मुस्लिम हे समीकरण? अहो, हे हिंदू मुस्लिम करणारे फक्त पुरुष आहेत आणि काही टवाळखोर बेरोजगार लोक फक्त हिंदू मुस्लिम करून भांडण करत बसतात. वैचारिक लोक, अभ्यासू लोक, सुशिक्षित लोक आणि जी प्रपंचात व्यवस्थित संसार करणारी लोक आहेत ना त्यांना धर्म काही महत्वाचं नाही. पीठ आणि मीठ याच्या पलीकडे ते कोणाला जास्त महत्व देत नाहीत. त्यामुळे स्त्रिया मुस्लिम समाजाच्या असतील किंवा हिंदू समाजाच्या असतील, ज्यांना ते लाभ मिळाले त्या तरी मतदान केलेतच. शिवाय ज्यांना मिळालं नाही त्यांनी पुढच्या टर्मला हे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला पण मिळतील या अपेक्षेने मतदान केलं, त्यामुळे त्यांना एवढा मोठा विजय मिळाला. समजा दिलीप माने ना तिकीट मिळालं असं किंवा अपक्ष राहिले असं दक्षिणमध्ये, काय चित्र राहिलं? आता या काढादींना जेवढे मतं मिळाले त्याच्या दुप्पट मतं दिलीप मानेंना मिळाले असते, कारण त्यांचं कर्तृत्व तिथं तेवढं आहे, त्यांचं वर्चस्व आहे, तेवढ्या गावात ते तळागाळापर्यंत पोहोचलेले नेते आहेत. त्यामुळे दिलीप मानेंना चांगलं क्रेडिट असतं. उत्तरमध्ये विजय देशमुख विजय झालेत. महेश कोटे म्हणतात की ईव्हीएम मध्ये घोळ आहे, घरकुलमध्ये देखील मला लीड मिळालं नाहीये. काय वाटतं? मी आत्ताच बोललो ना, बघा आपल्या अपयशाचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. यशाच्या आनंदापेक्षा अपयशाचं आत्मपरीक्षण फार महत्वाचं आणि ते केलं पाहिजे. झाल्यानंतर आपण ओरडण्यात कायच अर्थ नाही. लोकसभेच्या पूर्वी भारत मुक्ती मोर्चाकडून बामसेफनी निवडणूक आयोगाला जे घेरलं होतं ईव्हीएम साठी, त्यावेळेस लोकसभेत त्यांना काहीच करता आलं नाही. मग हे विधानसभेत कुठेतरी फक्त राज्यापुरतं निवडणूक असल्यामुळे बामसेफकडे किंवा निवडणूक आयोगाकडे ते आक्रमकता कमी झाली, म्हणून त्यांनी महाराष्ट्रात जरांग पाटील आरक्षणाचा गोंधळ, दुसरीकडे ते कलकत्त्याला झालेला बलात्कार, डॉक्टरांवरती बलात्कार झाला त्याचा थोडा गोंधळ, त्याच्या पलीकडे हे लाडकी बहीण आणल्यानंतर याचा 3रा गोंधळ आणि 4थं गोंधळ म्हणजे ही पक्षातून फुट झाली, ही गद्दारपणा झाला, यांच्या अंतर्गत गोंधळ. यामुळे त्या ईव्हीएम कडे कोणाचंच लक्ष नव्हतं. काउंटिंग असेल. सांगा आता हा विधानसभा निवडणुकीमध्ये शहर मध्ये असेल, उत्तर असेल, दक्षिण असेल, महायुतीचे उमेदवार भाजपचे उमेदवार रुजू झालेला आहे. एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटातील अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळं काय स्थिती आहे आता कार्यकर्ते? येणाऱ्या महानगरपालिकेत दूध का दूध और पाणी का पाणी होगा. स्वबळावर निवडणूक लढवायची भाषा होत आहे. स्वबळावर लढवतील किंवा युती धर्म म्हणून लढवतील, पण जसं पण लढवतील ते आता
महानगरपालिकेच्या वेळेस ते सक्षम राहतील. पण प्रणिती शिंदेमुळे मोठा फटका बसला. ते फटका फक्त काँग्रेसला बसणार आहे, बाकी कोणत्या पक्षाला काही फरक पडणार नाहीये. कारण जनता जनार्दन हुशार आहे. इथं अन्यायापेक्षा न्यायाला जास्त आधार आहे. म्हणतात ना, अन्याय कितीही करा, न्याय कधीच मरत नाही. ठीक आहे, भाजपचे जे 3 उमेदवार निवडून आले त्यांच्या विजयाकडे कसं बघता? कारण भाजप तो त्यांचा विजय नाही हो, ते निष्क्रिय आमदार आहे. देवेंद्र कोटे तर नौका नगरसेवकाचा आत्ता आमदार झाला, त्याला तर सोरोट लागल्यासारखं झालेलं आहे. त्याचा तर विषयच नाही. राहिला विषय या 2 देशमुखांचा. एक देशमुख उद्योजक आहे दक्षिणचा, आणि इकडले देशमुख ते खानदानी श्रीमंती. त्यामुळे ह्यांच्याकडे पालकमंत्री पद असताना, लाल दिव्याची गाडी असताना सोलापूरसाठी काय न करू शकणारे निष्क्रिय आमदार आहे. आणि ते तर उद्योजक आहेत, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं. जनसेवा, सामान्य नागरिक, काय फरक पडणार नाही जिल्ह्यात, काही सुद्धा फरक पडणार नाही. यांच्या हातून काहीच काम होणार नाही. जे 20-30 वर्षात काय करू शकणार, त्या 5 वर्षात काय दिवे लावणार. आपल्यासोबत काय नाव म्हणलं, आतिश मेट्रे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत. एक नागरिक म्हणून त्यांनी आपली भूमिका आपल्या लोकप्रधान न्यूज चॅनल समोर मांडलेली आहे, आणि त्यांची ही तळमळ, त्यांची ही म्हणजे धडपड त्यांनी व्यक्त केलेली आहे. एकंदरीत दक्षिणमध्ये घडलेलं राजकारण असेल, मध्य उत्तरचं झालेलं महाविकास आघाडीचा पराभव असेल, त्याच्यावर त्यांनी आपलं एक प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. यांनी मेट्रेंचं जे प्रतिक्रिया आहे ते तुम्हाला कसं वाटलंय हे तुम्ही आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवू शकता. आणि त्यांनी आपलं एक खंत, आपले एक मत या ठिकाणी लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केलेले आहे. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना, अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.